नमस्कार. नवरात्र सुरू झाले की विचार पडतो की काय उपवासाला बनवायचं. तर आज की नाही आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत. इथे मी 2 वाटी उपवासाच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. 1 बटाटा उकडून किसून घेतलेला आहे. 4 चमचे दही घेतले. जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. थोडासा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हिरवी मिरची, थोडंसं जिरे घातले आणि थोडं पाणी घालून की नाही आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता लगेच आपण थालीपीठ करायला घेऊया. थालीपीठ बनवताना की नाही पीठ थोडंसं पातळच बनवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून, म्हणजे छान थालीपीठ थापल्या जातात. उपवासाची भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तिथं तुम्ही बघू शकता. इथे बघा छान असं हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि छान असं आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ भाजताना की नाही लगेच उलटायचं नाही, थोडंसं भाजून झालं की मगच उलटायचं. इथे बघा मस्त असं हे खमंग थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे. तुम्ही एकदा हे उपवासाचे थालीपीठ नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.